तुमचं आरोग्य आमचं ध्येय. राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या. नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्याच्या काळात वाढत चाललेल्या आरोग्य समस्येवरती चर्चा करणार आहोत. ती म्हणजे रक्तदाब आणि मधुमेह एकत्र असल्यास काय खावे. होय, अनेकदा असं होतं की आपल्याला एक आजार असताना दुसराही सोबत घेऊन येतो. उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेह म्हणजेच डायबिटीज हे दोन्ही आजार असे आहेत जे अनेकदा एकत्र येतात आणि एकमेकांना पूरक बनून शरीरासाठी अधिक धोकादायक ठरतात. मित्रांनो, पण घाबरून जाऊ नका. योग्य आहार आणि जीवनशैलीच्या मदतीने या दोन्ही समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येतं. आणि आज आपण या विषयावरती सविस्तर बोलणार आहोत की ज्यांना रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही आहेत त्यांनी आपल्या आहारात काय बदल करावेत, कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात. चला तर मग या महत्त्वपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, सुरुवातीला आपण समजून घेऊया की रक्तदाब आणि मधुमेह एकत्र असणं म्हणजे नेमकी काय असतं. उच्च रक्तदाब म्हणजेच आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब वाढणे आणि मधुमेह म्हणजे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढणे. हे दोन्ही आजार एकमेकांशी खूप जवळून जोडलेले आहेत. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आणि मधुमेह असल्यास रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे उच्च रक्तदाब हा अधिक धोकादायक बनतो. त्याचबरोबर मधुमेहामुळे किडनीवरती ताण येतो, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. या दोन्ही आजारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या दोन्ही समस्या कफ आणि वात या दोघांच्या असंतुलनातून निर्माण होतात. कफ दोष वाढल्याने शरीरात अतिरिक्त वजन वाढते, ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि रक्तदाब दोन्ही वाढतात. मित्रांनो, वात दोष वाढल्याने धमन्यांमध्ये आकुंचन होते आणि रक्तातील साखरेची पातळी अनियमित होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी असा आहार घ्यावा जो हे दोष संतुलित ठेवेल. मित्रांनो, आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. रक्तदाब आणि मधुमेह एकत्र असल्यास काय खावे. लक्षात ठेवा, इथे आपण फक्त औषधांबद्दल बोलत नाही, तर आपल्या रोजच्या जीवनातील आहाराच्या सवयींबद्दल आपण बोलत आहोत, ज्या कायमस्वरूपी आपल्याला बदलायच्या आहेत. मित्रांनो, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणे. मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. संपूर्ण धान्य म्हणजेच होल ग्रेन, गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी, ओट्स, ब्राऊन राईस यांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ हळूहळू पचतात आणि रक्तातील साखर हळूहळू वाढवतात, त्यामुळे अचानक स्पाइक येत नाही. या धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे रक्तदाब आणि साखर दोन्ही नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. डाळी आणि कडधान्य, मूग, मसूर, हरभरा, चवळी यासारख्या डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रथिन म्हणजेच प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि पोट भरलेले ठेवतात, ज्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते. याशिवाय ताजी फळे आणि भाज्या. ताजी फळे आणि भाज्या हे आरोग्याचे खरे रक्षणकर्ते आहेत, कारण यांच्यात जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी, ब्रोकोली, कोबी आणि वाटाणा या भाज्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर असते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यातील फायबरमुळे रक्तातील साखर ही संतुलित राहते आणि पचनक्रिया सुधारते. यानंतर टोमॅटो, गाजर, बीट आणि भोपळा यासारख्या रंगीत भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील पेशींचे नुकसान टाळतात आणि हृदयाचे आरोग्य मजबूत ठेवतात. या भाज्या नियमित आहारात समाविष्ट केल्यास शरीराला नैसर्गिक पोषण मिळते आणि रक्तदाब नैसर्गिकरित्या संतुलित राहतो. मित्रांनो, फळांपैकी सफरचंद, पेरू, जांभूळ, स्ट्रॉबेरी, संत्री आणि मोसंबी ही कमी साखरेची आणि फायबरयुक्त फळे रक्तदाब व मधुमेह दोन्ही नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते रक्तदाबासाठी चांगले असले तरी मधुमेहाच्या रुग्णांनी ते मर्यादित प्रमाणात खावे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते पोटॅशियमचे संतुलित सेवन हे रक्तदाब कमी करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे दररोज आहारामध्ये विविध रंगाच्या फळभाज्यांचा समावेश करणे हे आरोग्यपूर्ण जीवनशैलीकडे जाणारी सर्वोत्तम पायरी आहे. मित्रांनो, तिसरं महत्त्वाचा आहार म्हणजे प्रथिने किंवा प्रोटीनयुक्त आहार. प्रथिनांचा आहार आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण तो स्नायूच्या वाढीला, दुरुस्तीला आणि शरीराच्या एकूण कार्यक्षमतेला आधार देत असतो. जेव्हा आपण प्रथिनयुक्त आहार घेतो तेव्हा तो पोट बराच वेळ भरलेले ठेवतो, ज्यामुळे अनावश्यक खाण्याची सवय कमी होते आणि रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात राहतो. म्हणून प्रथिनांचा नियमित आणि संतुलित समावेश मधुमेह किंवा वजन नियंत्रित करणाऱ्या लोकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. मित्रांनो, शेड्स म्हणजे आपल्या आहारामध्ये हलक्या चरबीचे प्रथिन स्रोत समाविष्ट करणे उत्तम असते, जसे की त्वचेशिवाय चिकन ब्रेस्ट, मासे विशेषतः सॅल्मन, मॅक्रेल किंवा बांगडा,
कारण हे मासे ओमेगा 3 फॅटी ॲसिडने भरपूर असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. तसेच शाकाहारींसाठी टोफू, पनीर, डाळी आणि कडधान्ये हे प्रथिनेचे उत्कृष्ट पर्याय आहेत, जे शरीराला ऊर्जा आणि पेशींच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक पोषक घटक पुरवतात. मित्रांनो, अंडी देखील प्रथिनांचा एक सोपा आणि स्वस्त स्रोत आहे आणि त्यातील व्हिटॅमिन्स आणि खनिजे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. अंड्यातील प्रथिने हे स्नायूंना मजबूती देतात आणि चयापचय सुधारण्यास मदत करतात. यामुळे दिवसातून 1-2 अंडी खाल्ल्यास शरीराला आवश्यक प्रथिनांचे प्रमाण सहज मिळू शकते आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय आपल्या आहारामध्ये आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ म्हणजेच हेल्दी फॅट्स यांचा समावेश करा. मित्रांनो, सर्व स्निग्ध पदार्थ म्हणजे चरबीयुक्त पदार्थ हे वाईट असतात असं नाही. खरं तर आपल्या शरीराला काही प्रमाणात स्निग्ध पदार्थाची गरज असते, कारण ते ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहेत आणि पेशींच्या रचनेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र कोणतेही स्निग्ध पदार्थ वापरायचे हे ओळखणं तितकंच महत्त्वाचं असतं. अनसॅच्युरेटेड फॅट हे शरीरासाठी उपयुक्त मानले जातात, कारण ते वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL वाढवतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मधुमेह सारख्या आजारांचा धोका कमी होतो. यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल, तिळीचे तेल किंवा सूर्यफूल तेल मर्यादित प्रमाणात वापरावे. तसेच अक्रोड, बदाम, जवस आणि चिया सीड्स हे देखील उत्कृष्ट पर्याय आहेत, कारण ते फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडने भरलेले असतात. हे घटक शरीरातील जळजळ कमी करतात आणि रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात ठेवतात. एवोकॅडो हा एक अजून उत्कृष्ट स्निग्ध पदार्थ आहे, जो हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यात आरोग्यदायी फॅट्स आणि फायबर दोन्ही असतात, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे संतुलित प्रमाणात योग्य प्रकारचे स्निग्ध पदार्थ सेवन केल्यास आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो. मित्रांनो, मसाला आणि औषधी वनस्पतींचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. मित्रांनो, भारतीय स्वयंपाकघर म्हणजे औषधांचा खजिनाच म्हणावे लागेल. आपल्या दैनंदिन जेवणामध्ये वापरले जाणारे मसाले केवळ चव वाढवण्यासाठी नाहीत, तर त्यांचे आरोग्यदायी फायदेही प्रचंड आहेत. उदाहरणार्थ, लसूण हा नैसर्गिक औषध म्हणून ओळखला जातो. तो रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यामध्ये अत्यंत प्रभावी आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1-2 कच्च्या लसूण पाकळ्या खाल्ल्यास रक्तभिसरण सुधारते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. जर्नल ऑफ न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्री 2016 मधील अभ्यासातही लसणाचे फायदे स्पष्टपणे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे मेथीदाणे हे एक अत्यंत अद्भुत औषधी घटक आहे. त्यातील नैसर्गिक फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी ठेवण्यास मदत करते. मित्रांनो, रात्रभर भिजून ठेवलेले मेथीदाणे सकाळी खाल्ल्यास त्याचा प्रभाव अधिक दिसून येतो. दालचिनी ही मधुमेहासाठी वरदान ठरते. तीही शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते आणि साखरेचे नियंत्रण राखते. चहामध्ये, ओट्समध्ये किंवा भाज्यांमध्ये दालचिनी घालणे हा एक सोपा पण परिणामकारक उपाय आहे. कडुलिंबाच्या पानातही रक्तातील साखर कमी करण्याची ताकद आहे. त्याचा रस किंवा पावडर नियमित घेतल्यास फायदा होतो. तसेच आवळा हा व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असून तो रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवतो आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. आवळा हा मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी दोन्ही प्रकारे उपयोगी आहे. मित्रांनो, या सर्व नैसर्गिक घटकांचा योग्य प्रमाणात आणि नियमित वापर केल्यास औषधांवरील अवलंबित्व कमी होऊन शरीर अधिक निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण काय खावे हे समजून घेतले, पण काय टाळावे हे जाणून घेणे ही तितकंच महत्त्वाचं आहे. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी मिठाचे सेवन कमी करणे, कारण प्रोसेस फूड, चिप्स, लोणचे आणि जंक फूडमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. ते रक्तदाब वाढवते. चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी लिंबू, काळी मिरी किंवा इतर मसाले वापरणे योग्य ठरते. साखर आणि गोड पदार्थ मधुमेहात पूर्णपणे टाळावेत, कारण मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स आणि केक यामुळे साखरेची पातळी वाढते. तळलेले पदार्थ, बटर, क्रीम आणि फास्ट फूड यासारख्या पदार्थांमधील सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि हृदयावरती ताण आणतात. तसेच पांढरा भात, मैदा आणि पांढरी ब्रेड यासारखी रिफाईंड धान्य फायबर शून्य असल्याने साखर पटकन वाढवतात, त्यामुळे ती टाळावीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मद्यपान आणि धूम्रपान हे रक्तदाब आणि मधुमेह दोन्हीसाठी अत्यंत घातक आहे, म्हणून त्यांची पूर्णपणे त्याग करणेच आरोग्यासाठी उत्तम ठरते. मित्रांनो, रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारासोबत जीवनशैलीतील बदल ही अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम जसे की चालणे, जॉगिंग, योगासने किंवा पोहणे शरीरातील साखर नियंत्रित ठेवतो, वजन कमी करतो आणि रक्तदाब स्थिर ठेवतो. ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि आवडीचे छंद उपयुक्त ठरतात. तसेच 7 ते 8 तास शांत झोप घेणे आवश्यक आहे, कारण अपुऱ्या झोपेमुळे हार्मोन असंतुलित होतात आणि रक्तदाब व साखर वाढवतात. वजन नियंत्रणात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे,
कारण लठ्ठपणा हा आजारांचा धोका वाढवतो. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायामामुळे वजन संतुलित ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय या बाबतीमध्ये आयुर्वेदिक दृष्टिकोन नेमका कसा आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. आयुर्वेदामध्ये रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणासाठी काय खावे आणि काय टाळावे यावर विशेष भर दिला जातो. मधुमेहासाठी कारले, कडुलिंब, जांभूळ आणि मेथी यासारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. तर रक्तदाबासाठी लसूण, आवळा, अर्जुन साल आणि सर्पगंधा उपयुक्त मानले जातात. मित्रांनो, हे दोन्ही आजार एकत्र असतील तर आहार असा असावा जो शरीरातील कफ आणि वात दोष संतुलित ठेवेल. मसालेदार, तेलकट आणि गोड पदार्थ टाळावे आणि ताजे, हलके व सहज पचणारे अन्नपदार्थ खावे. रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील योग्य बदल आवश्यक आहे. हे सर्व बदल नेहमी डॉक्टर आणि आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावेत. नेहमी तपासणी करणे आणि औषधे वेळेवर घेणे देखील महत्त्वाचे आहे. कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल. मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. मित्रांनो, इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.